सविता दिनकर गोरुले, देवरुख हरपुडे, सुतारवाडी आणि जागृती बचत गटाची मी सदस्य आहे। कुळीत आधी सांगू का? हे पण आहे। आणि आता आम्ही ही कुळीतची लागवड जी आता आम्ही केलेली आहे ना, त्याची थोडीफार मी तुम्हाला माहिती सांगेन। तर आधी आम्ही ही पहिला जमीन थोडीफार भाजून वगैरे घेतो थोडीशी, आणि नंतर मग नांगरून घेतो। नांगरल्यानंतर मग आपलं कुळीत पेरलं जातं। पेरल्यानंतर मग त्यांना 3-4 दिवसांनी आम्ही पाणी वगैरे दिल्यानंतर मग त्यांना थोडे असे मोड येतात। मग आम्ही नंतर मग 4-4 दिवसाने किंवा 5-5 दिवसाने यांना पाणी त्यांना देतो। आणि नंतर मग आठवड्याने दिलं तरी चालतं, कारण त्यांना जास्त पाण्याची एवढी काही गरज नसते। 8-8 दिवसाने मग त्यांना असे शेंगा वगैरे यायला सुरुवात होते। आमच्या जागृती गटामधल्या सदस्यांनी जी कुळीत लागवड केलेली आहे ती आरोग्यासाठी चांगली असते। कुळीत हा साधारण 3 महिन्यानंतर तो त्याचा कालावधी पूर्ण होतो। 3 महिने झाल्याच्या नंतर हा कुळीत लागवड ही पूर्ण होते, काढला जातो। त्यानंतर मळणी ते पूर्ण सगळे हे करून कुळीत हा आम्ही कुळदापासून कुळीत पीठ, कुळीत किंवा कुळदापासून मोड सुद्धा काढले जातात। कुळदाच्या मोडाच्या आमटी वगैरे पण छान होते। हा कुळीत हा आरोग्यासाठी खूप चांगला असतो। आणि कुळीत हा साधारण आम्ही 120 ते 150 रुपये दराने तो आम्ही विकतो। त्याच्यामुळे हा आम्ही जो 1 एकरचा कुळीत केलाय त्याच्यामध्ये आम्हाला उत्पन्न चांगल्या प्रमाणात मिळतं। आणि हा आरोग्यासाठी पण चांगला आहे, कमरेसाठी हा चांगला आहे, कारण आपल्या हाडांना हा यांच्याने मजबूती चांगली येते त्याच्याने, त्यामुळे हा आरोग्यासाठी खूप चांगला आहे। आणि शेंगावून पाहिजे कालावधी संपला याचा पाणी घालतो जातात। आणि मग नंतर त्या मुळासकट त्याचं तोडायचं असतं, काढायचं असतं। आणि मग त्या एका मेन कपड्यावर अंतरून ते सुकवायचं आणि मग नंतर ते काठीने झोडायचं। मग ते दाणे आपोआप पडले जातात। दिसतंय? हो। हे आता ओले आहेत, सुकलेल्या शेंगा ह्या बघा, ह्या सुकलेल्या शेंगा ह्या तयार झाल्या। एक मिनिट। नमस्कार, माझे नाव सुप्रिया धनंजय गायकवाड। माझ्या गटाचे नाव ओम। माझ्या गावाचे नाव हरपुडे, मुक्काम पोस्ट हरपुडे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। मी ग्रामसंघाची अध्यक्ष आहे। माझ्या ग्रामसंघाचे नाव धनीन माता। माझ्या प्रभागाचे नाव जिजाऊ। आमच्या ओम गटाचा कुळीत व्यवसाय आहे, त्या गटाची मी माहिती सांगण्यासाठी उपस्थित आहे। कुळीत लागवड करताना पहिल्या प्रथम नांगरणी करावी लागते, नंतर ते लाकडाने सरळ करून त्याच्यानंतर ते पाणी कुळीत पेरावा लागतो। पेरल्यानंतर तो उगवायला 3 महिने लागतात, कालावधी लागतात। आणि तो आपल्या शरीरासाठी उपयोगी चांगला आहे। डायबिटीससाठी तो वापरला जातो। कुळीत पीठ मोड काढून त्याचे आमटी वगैरे आपण करून ते आपल्या शरीराला चांगल्या
तो पहिल्या प्रथम आपण कुळीत एक विळा घेऊन तो सगळा काढून घेतो. नंतर तो उन्हात सुकसं घालून त्याच्या शेंगा त्या काठीने झोडतो. नंतर तो चाळून त्याची साल येते ती बाजूला करून तो चांगला व्यवस्थित एका पिशवीत भरून ठेवतो आणि तो कोण गिराईक आले की आम्ही तो विकतो. विक्रीचा दर आहे 100 रुपये. त्याप्रमाणे आम्ही विक्री करतो. काढायलाच झालाय काय नाही मध्ये बाद जाते एवढ्या सगळ्या जणी